हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल। मी तुमची हर्षदा। आज बंगलोरमध्ये पाऊस झालेला आहे। 2-3 दिवसापासून खूप गरमी जाणवत होती आणि आज पाऊस झाल्यामुळे गारवा जाणवतोय। आज मस्त पनीरच्या भाजीचा बेत आहे, तर चला मग मी भाजी बनवते। आता इथे मी पनीरच्या भाजीसाठी कांदा व टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी हे थोडंसं परतून घेणार आहे आणि याची प्युरी करणार आहे पनीरच्या भाजीसाठी। तर इथे या ठिकाणी मी एक पॅन ठेवलेला आहे, त्यात मी आता थोडंसं ऑइल घेते। आम्ही जास्त ऑइलचं खात नाही, त्याच्यामुळे मी थोड्या प्रमाणात ऑइल टाकते। एवढंच ऑइल घेतलेलं आहे मी। आता आपण थोडंसं गॅस फुल करू। आता यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि लसूण टाकून परतून घेणार आहे प्युरी बनवण्यासाठी। तर इथे या ठिकाणी मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। यात मी अद्रक आणि हे जे कोथिंबीरीचे जे काड्या असतात ना, त्या मी याच्यात टाकणार आहे आणि बारीक करून घेणार। प्युरी तयार करून झाली आहे आपली, अशी मी बारीक करून। इथे या ठिकाणी मी परत तोच पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकली आहे। तेल एकदम थोडंसं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरे पण टाकले। मी आपण बनवलेली प्युरी घेतलेली आहे, ती पुन्हा एकदा मी परत काय करणार, थोडीशी शिजवून घेणार आहे। मग कशी आपण थोडीशी परतून घेतली होती, आता परत थोडी शिजवून देते आणि त्यात मसाले ऍड करते। थोडंसं हिंग पण ऍड केलेलं आहे। इथे सर ऑफिसवरनं आलेले आहेत, तर या ठिकाणी मी ह्या मिरच्या पण ऍड करते त्यात। आणि यात मी आता मसाला ऍड करतेय, थोडासा लाल तिखट, थोडासा कांदा लसूण मसाला, थोडी धना पावडर आणि हळद। मिक्स करते। यात मी थोडंसं पाणी ऍड करतेय, जे आपलं प्युरी बनवली होती त्याच्यात जे उरलेलं होतं त्याचं पाणी आहे। इथे मी फ्रोझन वाटाणे पण ऍड करतेय, चवीप्रमाणे मीठ, आपल्या अंदाजाप्रमाणे पाणी, थोडी कोथिंबीर, इथे मी पनीर फ्राय करून घेतलेलं होतं थोडं ऑइलमध्ये, आणि ते मी आता या रसामध्ये टाकलेलं आहे। आणि या ठिकाणी इथे आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा अँड कमेंट्स करा। बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।